जय श्री माताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. आपण भक्तिभावानं श्रीमातांना पाहूया आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. श्रीमातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतील त्या आपण दोन्ही हाताच्या बोटामधून खेचून घेण्याचा प्रयत्न करूया. एकसारख्या. म्हणजे सुरुवातीपासूनच आपलं चित्त श्रीमातांच्याकडे लावूया. ध्यानाला बसतानाच आपण काय करायचं, सुरुवातीपासूनच श्रीमातांना पाहायचं. चित्त एकाग्र करण्यासाठी चित्त आपलं जे विखुरलेलं आहे ते एकत्र करण्यासाठी आपण श्रीमातांना पाहायचं आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. म्हणजे श्रीमातांच्याकडे चित्त गेलं की व्हायब्रेशन्स यायला सुरुवात होतात आणि या व्हायब्रेशन्स मग आपण खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. हे फार महत्वाचं आहे. सहजयोगामध्ये कसं आहे, एकाग्रतेला महत्व आहे. चित्ताची एकाग्रता. जर चित्ताची एकाग्रता नसेल तर कुठलंच कार्य साध्य होत नाही. योगामध्ये सर्वप्रथम एकाग्रता शिकवली जाते. त्यासाठी चित्त विचलित होऊन उपयोगाचं नाही आहे. चित्त इकडं गेलं, तिकडं गेलं, इकडं बघ, तिकडं बघ, असं चित्त वाया घालवायचं नाही आपलं. ज्यावेळेला आपण योग करतो त्यावेळेला एकाग्रता पाहिजे. अगदी प्रामाणिक राहून स्वतःशी आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे या योगामधून. आपली प्रगती करायची आहे. आध्यात्मिक उन्नती व्हायला पाहिजे. या उद्देशानं आपण खरं म्हणजे बसलं पाहिजे. प्रसन्न चित्तानं. बाकी कुठला विचार करायचा नाही ध्यानाच्या वेळेला. इतर वेळेला करतोच आहे ना विचार. ध्यानाच्या वेळेला अगदी प्रामाणिकपणे बसून एकाग्रतेनं आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे श्रीमातांशी. तेही भक्तिभावानं. हे झालं शारीरिक. शरीराची एकाग्रता म्हणजे शरीर स्थिर ठेवायचं. मनाची एकाग्रता किंवा बुद्धीची, ते डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचे आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती. या सर्व गोष्टीचं उत्तर एकच. म्हणजे एकाग्रता कशी मिळवायची, तर लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं बस. याच्या पलीकडे काय नाही आहे. म्हणजे आपोआपच आपण निर्विचार होण्याच्या मार्गावरती लागतो. जसं आपण श्रीमातांना पाहतोय तर आजूबाजूला पण काही लोक बसलेले असतात. त्यांच्याकडे पण चित्त जाता उपयोगाचं नाही. आपलं एकाग्रता फार महत्वाची असते. अशा वेळेला सगळं समोरूनच जातं परंतु दिसतात फक्त श्रीमाताजीच, अशी गोष्ट आपल्यामध्ये घडली पाहिजे. नाहीतरी समोरून व्यक्ती गेली, आपण त्याच्याकडे बघितलं, इकडं कोणतरी हलतंय त्याच्याकडे पाहतोय, तिकडं काहीतरी आवाज झालाय तिकडे पाहतोय, असं होता उपयोगाचं नाही. म्हणजे याला एकाग्रता म्हणत नाहीत. स्वतःशी प्रामाणिक राहून आपण खऱ्या अर्थानं एकाग्र झालं पाहिजे, तर ते कार्यान्वित होईल ना. नाहीतर पुढे कार्य कसं घटित होणार, गहनतीत कसं जाणार आपण, हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. म्हणून एकाग्रतेला फार महत्व आहे सहजयोगामध्ये. म्हणून ज्या गोष्टी आपण करू, निदान 5 मिनिटं ध्यान करू, परंतु या 5 मिनिटामध्ये पूर्ण समर्पित भावनेनं, पूर्ण एकाग्र चित्तानं आपण ध्यानधारणा करावी. हे सर्वात महत्वाचं आहे. नाहीतर आपण तासनतास बसतो ध्यानाला आणि डोक्यामधले विचार जर जात नसतील, हृदयातली अटॅचमेंट जात नसतील, तर ते ध्यान कसलं. म्हणून 5च मिनिटं बसायचं, परंतु असं बसायचं की त्या 5 मिनिटामध्ये काही काही नाही, डोक्यामध्ये शरीरामध्ये काही नाही, अटॅचमेंट नाही, फक्त चैतन्याशी आम्ही एकरूप झालोय, बस एवढंच आहे. एकरूप होता येणं हे फार महत्वाचं आहे. श्रीमातांशी एकरूप होता येणं, चैतन्याशी एकरूप होता येणं,
हे फार महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. योग म्हणजे काय? युक्ती. युक्तीनं आपण त्या चैतन्याशी एकरूप होता आलं पाहिजे आपल्याला. तर पुढील कार्य जे आपण हाती घेतले ते साध्य होतं मग. म्हणजे ते प्राप्ती होते त्याची. जर चित्ताची एकाग्रता नसेल, तर कुठलीही गोष्ट आम्हाला मिळणार नाही. म्हणून आपण एकाग्रतेला फार महत्त्व द्यावं सुरुवातीलाच. म्हणजे आपण श्रीमातांच्या समोर जर बसलो असं, की श्रीमातांना पाहायचंय फक्त बस. पाहिलं की सगळं विसरून जायचंय. डोक्यातलं काढून टाकायचं, हृदयातलं काढून टाकायचं. शरीर मोकळं आणि हलकं ठेवायचं. डोकं मोकळं आणि हलकं ठेवायचं. हृदय अगदी शुद्ध ठेवायचं. बस याच्या पलीकडे काही करायचं नाही आपण. जे करणारे आहेत त्या श्री माताजी करून घेतायत. आणि आपलं लक्ष परम चैतन्यावरती द्यायचं. म्हणजे जसे विचार कमी होत जातील डोक्यातील, हृदयातील अटॅचमेंट कमी होत जाईल, तशा व्हायब्रेशन्स आपल्याला जास्तीत जास्त येत असल्याचं आपल्याला जाणवेल. हे किती महत्वाचं आहे. म्हणजे आपण ज्या भौतिकतेतल्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे आतून, बाह्यातून नव्हे. आज आपल्यामध्ये आम्ही ध्यान करतो, परंतु ते ध्यान आमच्या अंगी लागत नाही काही वेळेला. ध्यान करतात मग सगळे करतात सहजोगी. परंतु ध्यान करत असताना अंगी लागत नाही म्हणजे काय समाधान मिळत नाही त्याचं काही वेळेला. असं वाटतं की आम्ही तासनतास बसलोय, परंतु काय अजून पण समाधान मिळालेलं नाही. असंही होतं. असं का होतं? याचं कारण असं आहे, की आपण भौतिकतेमध्ये अडकलेलो असतो. आमच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात भौतिकतेतले. त्यामुळे काय होतं, ध्यान तर एका बाजूला कुंडलिनी वर येत असते, जाणवत असते, वर तरी थोडंसं जाणवतं. परंतु विचार आमची पाठ सोडत नाही किंवा अटॅचमेंट आम्हाला जगू देत नाहीत व्यवस्थित. म्हणजे हा विचार गेला, पुन्हा तो विचार आला. ही अटॅचमेंट आली, पुन्हा त्याचं अटॅचमेंट आलं, ह्याचं ते आलं. हे सारखं प्रपंचातल्या ज्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आम्ही गुरफटलेलो असतो. आणि ज्यावेळेला ध्यानाला बसतो, त्यावेळेला ते दुप्पट वेगानं यायला सुरुवात होतात. हे एक वैशिष्ट्य आहे. म्हणून ध्यान करत असताना सुरुवातीपासूनच आपण श्रीमातांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ऐन ध्यानाच्या वेळेला ज्यावेळी कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती जाईल, त्यावेळेला कुठलाही विचार आमच्या डोक्यामध्ये येणार नाही किंवा कुठली अटॅचमेंट आमच्या हृदयामध्ये राहणार नाही. आम्ही पूर्णपणे शुद्ध स्वरूप होऊन त्या पर आत्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या व्हायब्रेशनशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे स्पिरिच्युअल लेवलला जाण्याचा आमचा प्रयास असतो. परंतु आम्ही आत्म्याच्या जेवढं जवळ जायचा प्रयत्न करू, तेवढी निगेटिव्हिटी आपल्याला मागे ओढायचा प्रयत्न करत असते. बघा, हे वैशिष्ट्य आहे, की ज्यावेळी आम्ही काहीच करत नसतो, त्यावेळी खटकन एकदम ध्यान लागतं. काही करत नसतो, टीव्ही बघत असतो, तरी पण कुंडलिनी वर चढते, काही वेळा गार बरं वाटतं. आणि मुद्दाम म्हणून ज्यावेळेला आम्ही ध्यानाला बसतो, सगळं आवरून, त्यावेळेला मात्र विचार आमच्या डोक्यामध्ये भरमसाठ येतात. काय होतं समजत नाही, परंतु काही समजतच नाही, नुसताच बसतो आम्ही. आणि ध्यान लागतच नाही ध्यान करायच्या वेळेला. असं का होतं? कारण आम्ही अजूनही विचारांच्या शृंखलेमध्ये आहोत. अटॅचमेंटमध्ये आहोत. देहामध्ये आहोत. स्पिरिच्युअल लेव्हलला किंवा आत्मिक स्थितीला आम्ही ज्यावेळेला जाऊ, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्ही बसल्या-बसल्या कुंडलिनी आमची वर जाईल. म्हणजे हे 1 तासापुरतं मर्यादित नाहीये. मागच्या वेळी पण सांगितलं होतं, की 1 तासापुरतं हे होत नाही. तर ही 24 तासाची गुंतवणूक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही पाहिलं पाहिजे, आमची कुंडलिनी सहस्त्रारच्या वर राहते का? का आम्ही ध्यानाच्या वेळेला आणि मीठ पाण्याच्या वेळेलाच बघणार आहे, की कुंडलिनी वर आहे का? काही जणांचं असंही नसतं. मीठ पाणी करतायत, शुबिटिंग करतात, कॅन्डल ट्रीटमेंट घेतात, सगळ्या गोष्टी करतात. परंतु लक्ष आत्म्याकडे नसतं किंवा शस्त्राच्या वर नसतं त्यांचं काही वेळेला. त्यामुळे व्हावी तशी प्रगती त्यांची होत नाही. जी गोष्ट आपल्याला करायला पाहिजे ती आपण करत नाही. म्हणजे आम्ही कर्मकांड करायची सवय आम्हाला लागलेली आहे. कॅन्डल ना चला कॅन्डल ट्रीटमेंट करूया. झालं हे
त्या पद्धतीनं आम्ही कॅन्डल ट्रीटमेंट करतो, मीठ पाण्यात बसतो, प्रामाणिकपणानं बसतो. परंतु चित्त महत्वाचं आहे ना, चित्त कुठे आहे त्यावेळेला? हे महत्वाचं आहे. कुठलीही सहजयोगामध्ये गोष्ट करत असताना आमचं चित्त शस्त्राच्या वरती असेल, तरच कार्यभाग साध्य होतो, अन्यथा होत नाही. कितीही वेळा मीठ पाणी करा, कितीही कॅन्डल करा, स्वच्छता होत नाही. कारण आमची कुंडलिनी शस्त्राच्या वर नाही. त्यामुळं आम्हाला त्याचे फायदे मिळत नाहीत. मग आम्ही इतकी वर्ष ध्यानधारणा केली, लोकांना सहजयोग सांगितला, तरी देखील आमच्यात का उजेड पडला नाही किंवा आम्हाला ते का साध्य झालं नाही? याचं आत्मपरीक्षण करून आपण स्वतःच पाहिलं पाहिजे, की एवढं सर्व मी करत असताना प्रामाणिकपणाने ध्यान करतो असं म्हणतो आपण. परंतु ध्यान आमचं लागलंय की नाही हे कोणी बघायचं? खरोखर मी त्या अवस्थेमध्ये आलोय की नाही? का खरोखर मला चैतन्याची जाणीव झाली का? खरोखर मी गहनतेमध्ये उतरू शकतो का? हे जोपर्यंत आम्ही पाहत नाही, तोपर्यंत प्रगती झाली आहे असं कसं म्हणायचं? म्हणजे आम्ही कुठल्या स्टेपला आहोत हे आम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे आम्ही समजा डोंगर चढतोय, तर डोंगर चढत असताना डोंगर चढतच जातो. अजून किती वर आहे, किती अंतर आम्ही कापलेलं आहे ते बघायला नको? हे न बघता आम्ही फक्त करतच राहतो. करतच राहतो. कधी येईल त्यावेळेला येईल. श्री माताही नेतील त्यावेळेला नेतील. हे तर खरंच आहे. श्री माताही घेऊन जातच आहेत. परंतु आमच्यामध्ये तो उत्साह टिकून राहण्यासाठी किंवा आम्ही खरोखरच किती प्रगती केलेली आहे, एवढी वर्ष आम्ही ध्यानधारणा करतोय. आम्ही काय प्राप्त केलं हे तर पाहिलं पाहिजे. आमच्या हाताच्या बोटावरती आम्हाला कितपत समजतं, आम्ही जे निर्णय घेतो, ते परमचैतन्यावरती किती निर्णय घेतो, किती जणांना आम्ही सहजयोगामध्ये ठीक केलेलं आहे, किती जणांची चक्र आम्ही सोडवतो, त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो, हे बघणं गरजेचं आहे ना. जर ते नाही पाहिलं आणि करतच राहिलो, तर आमची प्रगती आम्हाला समजणार नाही आणि दुसऱ्याचीही प्रगती आम्हाला करता येणार नाही. अशी सगळी अवस्था होऊन बसते. म्हणूनच सहजयोग करत असताना आपलं आपल्याकडे लक्ष पाहिजे. मी काय करतोय? मी आता श्रीमातांच्या समोर बसतोय. तर श्रीमातांच्या समोर बसल्याबरोबर व्हायब्रेशन्स आम्हाला येतात का हाताच्या बोटातून? पाहायचं आहे. खरोखर येतात का? माझ्यामध्ये काही त्रास आहे का? काही विचार मला त्रास देतायत का? काही समस्या माझ्या डोक्यामध्ये आहेत किंवा कुणाबरोबर अटॅचमेंट आहे माझी, की त्याचा राग माझ्या हृदयामध्ये आहे. मी कोणावरती राग केलाय? मला अहंकार आहे का? या सर्व गोष्टी आम्ही तपासून बघणं आवश्यक असतं. नुसतं श्रीमातांच्या समोर बसायचं नाहीये. तर बसत असताना या सर्व गोष्टीचा आम्ही मागोवा घेतला पाहिजे. रोजच्या रोज. जसं रोजकीर्द लिहितो की नाही आम्ही रोजच्या रोज. पैशाचा हिशोब मात्र आम्ही ठेवतो आणि स्वतःचा हिशोब मात्र का नाही ठेवत? आम्ही दिवसभरामध्ये आम्ही काय केलं? सहयोगासाठी काय केलं? इतर लोकांसाठी काय केलं? का स्वतःच्या स्वार्थासाठीच आम्ही जगतोय? बघायला पाहिजे. कारण आम्ही सहयोगी आहोत. आम्ही सहयोगी आहोत, तर दिवसभरामध्ये मी किती वेळ शस्त्राच्या वरती राहिलो? किती वेळ माझी कुंडलिनी शस्त्राच्या वर राहू शकते बाबा? मी किती जणांना मार्गदर्शन केलं किंवा किती जणांची चक्र ठीक केली मी. त्यांना व्हायब्रेशन्स किती दिल्या. माझ्या हृदयामध्ये इतरांच्या विषयी 24 तासामध्ये किती चांगले विचार आले. हे बघणं अत्यंत आवश्यक आहे सहजयोगामध्ये. नुसतं हे 1 तासापुरतं आम्ही करून काही उपयोग नाही आहे. तर 24 तास आम्ही त्या स्थितीमध्ये राहायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती अवस्था आम्ही प्राप्त करून घेतली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता आपण श्री माताजींना पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. बघा, डोळे बंद करायचे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. श्री माताजींच्याकडून जे व्हायब्रेशन्स आम्हाला येतायत, ते आम्ही खेचून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून एकसारख्या. अगदी प्रसन्न चित्तानं. म्हणजे हे खरं शक्ती स्वरूप आहे. देवी ही शक्ती स्वरूप आहे. शक्तीचं पूजन करणारी आपण योगी आहोत. शक्ती नाहीये आमच्यात, निःशक्त आहे, तर काय उपयोग नाहीये आपला. सहयोग करून देखील काही फायदा नाही. निःशक्त आहे. आम्ही शक्तीचे पुजारी आहोत, शक्तीचे उपासक आहोत.
तर ह्या व्हायब्रेशन्स आम्हाला घेता आल्या पाहिजेत. श्री माताजी ज्या शक्त्या देतायत आम्हाला, त्या घेणार कोण मग? घेतल्या पाहिजेत आणि त्या धारण करता आल्या पाहिजेत. म्हणून देवीचं नुसता पूजन करून होणार नाहीये. पूजन केल्यानंतर देवी आपल्याला ज्या शक्त्या प्रदान करतायत, त्या आम्हाला खेचून घेता आल्या पाहिजे. तर खरं पुढचं कार्य होणार आहे, नाहीतर होणार नाहीये. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स वरती पाहिजे. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येतं ना, ते आपल्या बोटातून खेचून घेत मनगटापासून, कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत घ्यायचे आहेत आपल्याला. आतून नसातून घ्यायचं आहे. वर नको आहे. हे प्रत्येक साधकाला जमलं पाहिजे आता. खेचण्याची जी क्रिया आहे, जे खेचणं म्हणजे काय? गणेश तत्व आहे ना. खेचता आलं पाहिजे. पृथ्वी तत्व म्हणजे काय? चुंबक आहे. तसं आपल्यामधलं चुंबक ज्यावेळेला जागृत होईल, त्यावेळी आम्ही खेचून घेऊ शकू. चांगलं आणि वाईट दोन्ही खेचून घेऊ शकतो. काय खेचायचं आपण ठरवायचं आहे. म्हणजे चित्त कुठं घालायचं, कुठं नाही घालायचं हे आपण ठरवायचं आहे. त्याच्यावरती सगळं खेचण्याची क्रिया अवलंबून आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हातानं आपण कुंडलिनी वरती चढवायची आहे. लक्ष कुंडलिनीवरती. बघा, शिस्तीत शिस्तीत आपण या सर्व क्रिया करायच्या आहेत. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. शस्त्रारमधून वर काढायचे, एक गाठ मारायची आहे तिला. बरोबर. दुसऱ्या वेळेला चढवायची कुंडलिनी शिस्तीत. हे जाणवलं पाहिजे की कुंडलिनी हाताबरोबर वर येते. मणक्यातून खरोखर ती वर 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 येते. समजतं? 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत घेऊन जायची. बघा, ती वरती जाणवते. 3 गाठी मारतोय. 2, 3. बघा, ती वर जाणवली. हात खाली घेतला तरी पण कुंडलिनी खरोखर वर आली असेल, तर शस्त्राचं भेदन करून ती वर जाणवते. आपल्या हाताबरोबर ती वर आली. बघा किती महत्वाचं आहे की हातासरशी ती वर आली पाहिजे. म्हणजे आपल्या हातामध्ये श्री माताजींनी किती महत्व, म्हणजे किती चैतन्य दिलेलं आहे, त्याचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. कवच घ्यायचं आता. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात शिस्तीत. असं 7 वेळा करत असताना लक्ष कवचावरती ठेवायचं. जे बंधन घेतोय आपण, कवच घेतोय, त्या कवचावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण या कवचामध्ये सुरक्षित आहोत ही भावना आपली पाहिजे. सूक्ष्म, सूक्ष्मातिसूक्ष्म कवच आहे आणि हे कवच आपल्याला धारण करणं आवश्यक आहे. त्याची नितांत गरज आहे आज. म्हणून हे या कवचाच्या बाहेर यायचं नाही. आपल्याला असं वाटतंय ना, कुठलं निगेटिव्हिटी पकडते, तर लगेच कवच धारण करायचं. हात हलवायची गरज नाही. नुसता चित्तानं घेतला तरी पण चालतं. हेही महत्वाचं आहे. चित्त महत्वाचं आहे. शिस्तीत घेतोय. कवच तयार झालं. भोवतानी, शरीराच्या भोवतानी. हां. आता दोन्ही हात परत मातांच्याकडे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती. हाताच्या बोटावर चैतन्य खेचून घेतोय आणि जे कवच आपण घेतलेलं आहे, त्या कवचावरती थोडंसं लक्ष देऊया. म्हणजे कवच बसलंय की नाही ते पाहतोय. अगदी सूक्ष्मात पाहावं लागतं, तेव्हा कुठं कळतं ते. सूक्ष्मात उतरावं लागतं. सहजयोग असा वरवर करणाऱ्याला काही कळत नाही. हे फार डीप नॉलेज आहे किंवा श्री माताजी जे देतायत, ते अगदी सूक्ष्मामध्ये आपल्याला घेता आलं पाहिजे.
आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. लक्ष आपल्या आत्म्याकडे देऊया. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, शुद्ध आत्मा आहे. यावेळेला आपण आत्मा बनायचा प्रयत्न करायचा. हा स्थूल देह वेगळा आणि सूक्ष्म देह हृदयामध्ये, तो मी आहे. म्हणजे हृदयामध्ये आपण अंतराळी आहोत, बसलोय, तशी भावना येतेच, ती आपोआप होतं तसं. या स्थूल देहातच हा सूक्ष्म देह विराजमान आहे आणि तो मी आहे, तो मी शुद्ध आत्मा आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. ही धारणा आपण केली पाहिजे की मी आत्मा आहे. बाकी सर्व गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. शरीर नष्ट होणारच आहे. राहतो तो शुद्ध आत्मा. त्यामुळे शरीर नष्ट झालं तरी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आहे, कारण ते नैसर्गिक आहे, ते जाणारच आहे एक दिवस. पण आत्मा तो अमर आहे, त्याला कोणी मारू शकत नाही. ती जी भाषा आहे आत्म्याची, ती आपण जर शिकून घेतला तर आपल्याला कळेल की बाबा शरीर नष्ट झालं तरी दुःख वाटून घ्यायचं काही कारण नाही. आत्मा तो आहे, तो कधीच नष्ट होणार नाही, तो दुसरीकडे निघून जाईल, परत येईल तो. अशा सर्व गोष्टी आहेत. ती भाषा जर आपण शिकलो तर कधीही दुःखी होणार नाही. आपण एवढा सहज योग करतो तरी देखील काही वेळेला अज्ञानपणामुळे आपण दुःखी होतो, कारण विसरतो की मी आत्मा आहे. आणि म्हणून हे 24 तास आठवणीत पाहिजे, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. रोग होतील ते शरीराला होतील, आत्म्याला नाही होत. म्हणून आत्म्याकडे जास्त लक्ष द्यायचं शरीरापेक्षा, म्हणजे आपल्याला काही पकडत नाही. शुद्ध. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं. इथं म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. त्यानंतर तो हात 7 ते 8 इंच वर उचलायचा, थोडासा वर खाली करून बघायचं, टाळूतून आपल्याला चैतन्य जाणवतं का. तसंच थोडं मागे पुढे करून बघायचं, हाताला जाणवतं का. तसंच गोल फिरवून पण पाहायचं. या सर्व क्रिया केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की टाळूतून काहीतरी थंड किंवा गरम काहीतरी बाहेर पडते आणि ते उजव्या हाताच्या तळव्याला आपल्याला लागतंय, ते हे जाणवतं. त्यावेळेला आपण हात खाली घेतो, हात खाली घ्यायचा आणि चित्तानं बघायचं. आता आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का पाहायचं. शस्त्रार्थ भेदन होणं महत्वाचं आहे. एकसारखी कुंडलिनी शस्त्राच्या वर येते, बरं वाटतं, समाधान मिळतं की कुंडलिनी पूर्ण क्षमतेनं वर येते. ध्यान करताना देखील
पूर्ण क्षमतेनं चित्त आपलं वरती आणायचं. पूर्ण क्षमता. शरीर स्थिर ठेवायचं. शरीरातली संपूर्ण ताकद ओढून वर आणायची. हे महत्वाचं आहे सगळ्यात. ताकद जी लावायची आहे, ती महत्वाची असते. ज्याला एनर्जी म्हणतो आपण. जी एनर्जी आपल्याला मिळायला पाहिजे, ती एनर्जी जर आपल्याला मिळाली, तर तिचं ओजमध्ये रूपांतर होतं. तेज आणि ओज 2 शब्द आहेत. आपण म्हणतो काय तेजस्वी आहे, त्याला ओज किती प्राप्त झालेला आहे. ओजस्वीपणा म्हणजे ताकद, शक्ती. त्याला म्हणतो की शक्तिशाली. काय ओजस्वी आहे, काय ओज. ते जे ओज आहे ना, ते ओज आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे ही जी काय आत्म्याला ताकद लावायची असते ना, ती ओज तत्वातून आपल्याला मिळते. ओझातून मिळतं आपल्याला. ते ओज कसं प्राप्त होतं? आपण जे खातो, खाना खातो, जे खाद्य खातो, त्यापासून ही ओज शक्ती निर्माण झाली पाहिजे. पण ती होत नाही. काय होतं? आपण जे खाना खातो, त्यापासून शरीर आपलं मोठं होतं. लक्ष शरीराकडे असल्यामुळे शरीरच मोठं होतं आपलं आणि ओज शक्ती कमी होते आमची. जी एनर्जी, ज्याला एनर्जी म्हणतात. ओज म्हणजे एनर्जी. जी एनर्जी आम्हाला खाण्यातून मिळवायला पाहिजे आणि ती आत्म्याकडे लावायला पाहिजे, ती आम्ही शरीराकडे लावतो. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम देहावरती होतो आणि देह पूर्णपणे आजारी अशा अवस्थेत होतं. म्हणून ही जी ओज शक्ती आहे, ती ओज शक्ती जागृत झाल्यानंतर ती आत्म्याच्या स्थितीला स्पिरिच्युअल लेव्हलला लावायला लागते. म्हणजे ओजस्वीपणा आपल्यात येतो. म्हणजे तेजस्वीपणा जे आपल्याभोवती वलय तयार होत असतं ना, या वलयाला प्रकाशमान करायचं काम ही ओज शक्ती करत असते. सगळ्यांच्यातच वलय आहे. परंतु वलय ओजस्वीपणा, तेजस्वीपणा असा आला पाहिजे त्या वलयामध्ये, तर त्याला अर्थ आहे. म्हणून आपण जे खाणं खातो, ते असं खाणं खाल्लं पाहिजे, की ते पचवता आलं पाहिजे. नुसताच खाद्य खायचं नाही आहे. जिभेचे चोचले आपल्याला पुरवायचे नाहीत. आता इथनं सुरुवात होते सगळी, खाण्यापासून. कारण योग जो आहे, तो योग खाण्यापासूनच सुरुवात होतो. म्हणजे तुम्ही काय खायचं, काय नाही आहे, त्याला यम, नियम आहेत. त्याप्रमाणे जर आपण नाही झालो, तर या ओज शक्तीला कायमचं मुकतो. म्हणजे ते मिळतच नाही आपल्याला, जे मिळवायचं आहे ते. मग आयुष्य सगळं खाण्यापिण्यातच जातं आणि देहामध्येच सगळं जातं आणि देह नष्ट होऊन जातो. जे नष्ट होणार आहे, त्याच्याकडेच आमची एनर्जी सगळी जाते. आणि जी एनर्जी आत्म्याला पाहिजे, ती मिळत नाही. इंधन म्हणा त्याला. आत्म्याचं इंधन न मिळाल्यामुळे आत्मा देहातून निघून जातो. आणि जे मिळवायचं आहे, ते इथंच राहून जातं सगळं. म्हणून आपण जे खातो-पितो, ती एनर्जी, ऊर्जा, ती आत्म्याकडे गेली पाहिजे. म्हणजे आत्म्याला ओज स्थिती प्राप्त होते. तेजस्वीपणा येतो. हा फरक आपल्या लक्षात येतोय का पाहायचं. आता वरून थोडंसं खाली यायचंय ब्रह्मरंध्रामध्ये. थोडंसं ब्रह्मरंध्रात येऊया. एकाग्रता करायची चित्ताची. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवताली थोडं लक्ष द्यायचं. ब्रह्मरंध्रातून आज्ञेमध्ये येऊया. आज्ञामध्ये आहे, बरोबर ब्रह्मरंध्राच्या खाली आज्ञाचक्र आहे. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं, वरून खाली विशुद्धीमध्ये. विशुद्धीतून अनाहतमध्ये. विशुद्धीतून अनाहत, वरून खाली अनाहतमध्ये.
अनाहत मधून नाभी, नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार, पूर्ण लक्ष मूलाधार, वरून खाली मूलाधार. चित्ताची एकाग्रता आता मूलाधार मध्ये करायची. उजव्या मूलाधार चक्रावरती लक्ष द्यायचं, जिथं साक्षात कार्तिकेय स्वामी आहेत त्या ठिकाणी थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये थोडे दोन भाग पडतात मूलाधारमध्ये. जसं गणेश आणि कार्तिकेय, तसं ते दोन्ही एकच आहेत. फक्त लक्ष देताना थोडंसं कार्तिकेयांच्या स्वरूपात लक्ष द्यायचं, गणेशाकडेच लक्ष द्यायचं, पण कार्तिकेय स्वरूपात. कारण कार्तिकेय हे फार महत्वाचं आहे. बाहेरील बाधेच्या हल्ल्यापासून संरक्षण करणारी देवता म्हणजे श्री कार्तिकेय. म्हणजे आपल्यावर समजा अटॅक होतोय, बाहेरील बाधेचा हल्ला होतोय, कुठला व्हायरसचा अटॅक होतोय, तर त्यापासून संरक्षण देणारे कार्तिकेय आहे. म्हणून लक्ष कार्तिकेयांच्याकडे थोडं देऊया, त्यांना जागृत करूया. श्री माताजी, आपण साक्षात श्री कार्तिकेय आहात. कृपा करून श्री कार्तिकेय स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा किंवा विराजमान व्हा. श्री माताजी, कार्तिकेय स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परम चैतन्याद्वारे त्याची आम्हाला जाणीव करून द्या. आता कार्तिकेयांच्या व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात येतील. थोड्याशा कडक स्वरूपात व्हायब्रेशन्स आहेत, कारण कार्तिकेय ही कडक देवता आहे. षडानन म्हणतात त्यांना, षडानन. षडरिपूवरती ताबा त्यांच्यामुळेच येतो. जे रिपू आहेत त्याचं दमन करायचं काम हे कार्तिकेय स्वामी करतात. त्यांची सत्ता उजव्या नाभीपर्यंत आहे. गणेशांची सत्ता डावीकडून लेफ्ट नाभीपर्यंत आहे. म्हणून मूलाधार शक्ती केंद्र जर आपण व्यवस्थित ठेवलात तर भवसागर देखील आपलं व्यवस्थित राहतं. लक्ष्मी तत्व देखील आपलं व्यवस्थित राहतं. कारण ह्या देवी देवतांचं एकमेकामध्ये नातं आहे ना, परमेश्वरानंच निर्माण केलेलं आहे. पूर्ण लक्ष मूलाधार, उजवं मूलाधार शक्ती केंद्र, श्री कार्तिकेय. श्री कार्तिकेयची कृपा करून आमचे बाहेरील बाधेच्या हल्ल्यापासून संरक्षण करा. श्री कार्तिकेयची, आपण सर्व राक्षसांचा वध करता. कृपा करून आम्हाला सतावणाऱ्या सर्व राक्षसांचा, सर्व व्हायरसांचा नायनाट करा. श्री कार्तिकेयची कृपा करून आमचे संरक्षण करा. कारण कार्तिकेय वरती गेले की महाकार्तिकेय होतात, ते म्हणजे एकादश रुद्रामध्ये मोडतात. गणेश पण वर गेले की महागणेश होतात. ते जेवढे खाली शांत आहेत तेवढेच वरती ते महागणपती होतात किंवा महाकार्तिकेय होतात. रुद्र, त्यांच्यातल्या रुद्र शक्त्या जागृत होतात. कार्तिकेयांची आपण आठवण काढतोय, त्यांना प्रार्थना करतोय
की जेवढ्या जेवढ्या निगेटिव्हिटीज आम्हाला त्रास देत आहेत त्या सर्व निगेटिव्हिटींचा नायनाट होऊ द्या. या जगामध्ये जेवढा व्हायरसचा त्रास होतोय त्या सर्व व्हायरसांचा नायनाट करा. अखिल मानव जातीचे रक्षण करा. पूर्ण लक्ष कार्तिकेय तत्वावरती. आपल्यातील षड्रिपू ताब्यात ठेवण्याचं काम कार्तिकेय करत असतात. म्हणून कार्तिकेय जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे. स्कंद, त्यांना स्कंद म्हणतात. त्यांच्या व्हायब्रेशन्स आपण लक्षात ठेवायच्या कशा प्रकारे. त्यानंतर मूलाधार मधून आपण वरती यायचंय, थोडस स्वादिष्ठान मध्ये येऊया, शिस्तीत यायचं. स्वादिष्ठान मधून नाभी मध्ये यायचं. शिस्तीत यायचं म्हणजे जाणवलं पाहिजे त्या चक्रावरती. नाभीतून अनाहत मध्ये यायचं. अनाहत मधून विशुद्धीमध्ये यायचं. मूलाधार पासून आपण विशुद्धीपर्यंत येतोय. विशुद्धीतून आज्ञेमध्ये यायचं. आज्ञेतून सहस्त्रार आणि सहस्त्रार मधून वरती यायचं, बाहेर यायचं. आता साक्षात आदिशक्तींचं स्वरूप कुंडलिनी. ती कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती घेऊन जायची आपल्याला. कुठलाही विचार नाही, कुठली अटॅचमेंट नाही. लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवतोय आपण. रुद्र शक्तींचं जर आपल्याला सहाय्य मिळालं तर सहस्त्रारच्या वरती आपण दुप्पट वेगानं जाऊ शकतो. त्यांचं सहाय्य मिळायला पाहिजे. म्हणून रुद्र शक्त्या आपल्यामध्ये जागृत होणं गरजेचं असतं. प्रसन्न व्हायला पाहिजेत आपल्यावरती, प्रसन्न करायचं असतं त्यांना. पूर्ण अटेन्शन सहस्त्रारच्या वरती घ्यायचं, आता आकाश तत्वापर्यंत. त्यांना त्यांचं कनेक्शन लागलं पाहिजे आपलं. सहस्त्रारच्या वर जाऊन बघायचं, वर 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 घेऊन जायची कुंडलिनी. किती वर जाता येतं ते पाहायचं. विराट मध्ये पूर्ण लक्ष सहस्त्रारच्या वरती. चित्ताची एकाग्रता, ध्यानाच्या त्या स्थितीमध्ये जायचंय आपल्याला. अथ श्री अर्गला स्तोत्रम्। श्री गणेशाय नमः। अस्य श्री अर्गला स्तोत्रस्य विष्णुर्षिः अनुष्टुप् छन्दः
श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे जपे विनियोगः। ॐ नमश्चण्डिकायै। ॐ मार्कण्डेय उवाच जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। मधुकैटभविद्रा विविधातृवरदे नमः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। महिषासुरनिर्णाश विधातृवरदे नमः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। शुम्भस्य च निशुम्भस्य धूम्राक्षस्य च मर्दिनि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। वन्दिताङ्घ्रियुगे देवैर्देवि सौभाग्यदायिनि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। अचिन्त्यरूपचरिते सर्वशत्रुविनाशिनि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। देवि भक्तजनोद्दामदत्तानन्दोदयेऽम्बिके। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। प्रचण्डदैत्यदर्पघ्निचण्डिके प्रणताय मे। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। सुरासुरशिरोरत्ननिघृष्टचरणेऽम्बिके। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। इन्द्राणीपति सद्भावपूजिते परमेश्वरि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्तुते परमेश्वरि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। कृष्णेन संस्तुते देवि शश्वद्भक्त्या त्वमम्बिके। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। हिमाचलसुतानाथ संस्तुते परमेश्वरि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। स्तुवद्भ्यो भक्तिपूर्वं त्वां चण्डिके व्याधिनाशिनि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। न तेभ्यः सर्वदा भक्त्या चण्डिके दुरितापहे। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। चण्डिके सततं ये त्वामर्चयन्तीह भक्तितः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवि परं सुखम्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। विधेहि देवि कल्याणं विधेहि परमां श्रियम्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। विधेहि द्विषतां नाशं विधेहि बलमुच्चकैः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्। तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्।
इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः स तु सप्तशतीसङ्ख्यावरमाप्नोति सम्पदाम् इति श्रीमार्कण्डेयपुराणे अर्गलास्तोत्रं सम्पूर्णम्। लक्ष वरतीच ठेवायचंय. आज हम लोग शक्ति की पूजा करने के लिए एकत्रित हुए हैं। शक्ति का मतलब पूरी ही शक्तियां और किसी एक विशेष शक्ति की बात नहीं। ये पूरी शक्तियां हमारे हरेक चक्र पे अलग अलग स्थान पर विराजित है और इस शक्ति के बगैर किसी भी देवता का कार्य नहीं हो सकता। जैसे आप जानते हैं कि कृष्ण की शक्ति राधा और राम की शक्ति सीता और विष्णु की लक्ष्मी। इसी प्रकार हर जगह शक्ति का सहवास देवताओं के साथ, पर देवता लोग शक्ति के बगैर कार्य नहीं कर सकते। वो शक्ति एकमात्र आपके हृदय चक्र में बीचों बीच जगदम्बा स्वरूपी विराजमान। ये जगदम्बा शक्ति बहुत शक्तिमान है। उससे आगे गुजरने के बाद आप जानते हैं कि कहीं वो माता स्वरूप और कहीं वो पत्नी स्वरूप देवताओं के साथ रहती है। तो शक्ति का पूजन माने सारे ही देवताओं के शक्ति का आज पूजन होने वाला है। इस शक्तियों के बिगड़ जाने से ही
हमारे चक्र खराब जाते हैं और उसी कारण शारीरिक, मानसिक, बौद्धिक आदि जो भी हमारी समस्याएं हैं खड़ी हो जाती। इसलिए इन शक्तियों को हमेशा प्रसन्न रखें। कहा जाता है कि देवी प्रसन्नो भवे, ये प्रसन्न रहना चाहिए। देवी को अप्रसन्न करने से न जाने क्या हो जाए। अब कुंडलिनी के जागरण से इस शक्ति को एक विशेष और एक शक्ति मिली। इन शक्तियों में एक विशेषता और होती है, वो ये है कि सारे दूर सर्वव्यापी शक्ति जो परम चैतन्य, जो आदिशक्ति की शक्ति है, उससे इसकी एकाकारिता एकदम हो जाती है। उस एकाकारिता के कारण इसके अंदर वो शक्ति आ जाती है। इन छोटी छोटी, जिनको कहना चाहिए विभक्त शक्तियां हैं, उसमें पूरी तरह से एकत्र एकाकारिता शक्ति का संचार हो जाता है। माने ये कि अगर समझ लीजिए आपकी हृदय की शक्ति कमजोर, तो उसका संबंध जब इस परम चैतन्य से हो जाता है तो वो निर्बल शक्ति शक्तिशाली नहीं हो जाती है और उसका संदेश सारे शक्तियों के पास पहुंच जाता है कि अब कोई फिक्र करने की बात नहीं, अब ये शक्ति जो है प्रबल हो। वह शक्ति जो है वो स्त्री स्वरूप है और देवता जो है वो पुरुष स्वरूप है। सो स्त्री का मान रखना, स्त्री का आदर रखना, गृह लक्ष्मी को गृह लक्ष्मी जैसे रखना आदि बहुत जरूरी बातें हैं जो हमारे यहाँ जो पुरुष हैं उनको सीखना चाहिए। इसका मतलब ये नहीं कि औरतें उनको हमेशा लेक्चर झाड़ते रहे या उनसे बिगड़ते रहे। औरतों को तो गृह लक्ष्मी के स्वरूप होकर के अपने पति और अपने बच्चे, घर द्वार, सबकी सेवा तो करनी होती है। उसको तो एक ही काम होता है, पति को हजारों काम होते हैं और वो ठीक से निभाह करें, उसको ठीक से संभालें, ये बहुत जरूरी है। लेकिन पति का कार्य होता है कि अपनी पत्नी को देवी स्वरूप माने, अपने पत्नी को घर की शक्ति माने और उसके साथ जो संबंध हो वो निश्चल और शुद्ध हो। मनुष्य कभी कभी ये सोचने लग जाता है कि वो जैसे भी चाहे चले और ठीक है क्योंकि पुरुष है, ये उसको बड़ी गलतफहमी है। इस तरह से करने से उस पे जो संकट आने हैं वो आते हैं और पत्नी कितने भी वो संकट झेल रहे तो भी उसका कुछ कह नहीं सकते, क्योंकि अगर आप घर के स्त्री को सताएंगे तो वहां पर देवताओं का रमण नहीं हो सकता। घर की औरत को जिद नहीं करनी चाहिए, पति को खुश रखना चाहिए, घर द्वार को ठीक रखना चाहिए। यह तो बात सही है, और सबसे बड़ी बात यह है कि घर की गृह लक्ष्मी जो है वो घर की शक्ति है, इसलिए उससे एक तरह की बड़ी गहरी एकाकारिता साध्य करनी चाहिए। जब ये बेबनाव हो जाता तो औरत भी एक तरह से समझदारी छोड़ के और नाराज हो जाती है, कभी कभी बहुत ज्यादा स्फोटक होती है, कभी झगड़ा करती है, उससे बच्चों पे बुरा असर आता है और फिर समाज टूटने लग जाता है। समाज जब टूटता जाएगा तो बच्चे भी टूटते जाएंगे, उनके अंदर भी गलत गलत चीजें आ जाएंगी और वो भी रास्ते पर नहीं आएंगे।
मध्येच उठून जाऊ नका. और जो घर की डिसिप्लिन है वो खराब हो जाए. जिस घर में डिसिप्लिन नहीं होगी उसके बच्चे खराब हो जाए, उसका समाज खराब हो जाएगा. आज विलायत में क्या होता है, वहां की स्त्री इसकी जिम्मेदार नहीं समझती कि उसको समाज को बना के रखना है, समझदारी से रहना है, और पूरी समय लड़ती रहती है. लड़ने झगड़ने से कभी भी घर में शांति नहीं आ सकती. शांति लाने के लिए क्या करना है, पति से सुझाव करना है, उससे बात करनी है कि आपसे क्या बात है, क्यों ना हम दोनों प्रेम के साथ रहें जिससे हमारे बच्चे ठीक रहें. परदेश में कुछ भी सीखने का नहीं, क्योंकि उनका समाज बिल्कुल विचलित हो गया है. एक एक औरत है वहां 8-8 शादियां करती है और रईस हो जाती है. उसको बस पैसे की लालच. वो अपनी सामाजिक स्थिति के लिए जिम्मेदार नहीं. वो नहीं सोचती कि हमारा समाज मेरे सर पे बैठा हुआ. आज भी हिंदुस्तान का समाज जितना बिगड़ा है उसका कारण माताएं अच्छी, पर माताओं को भी जबरदस्ती नहीं करनी, समझाना चाहिए, उनसे दोस्ती करनी चाहिए और उनको अपने बराबर समझ करके और ठीक रास्ते पे रखना चाहिए. अगर हमारा समाज ठीक हो जाए तो जो दुविधाओं में हम पड़ा हुआ है, जो हमारे हम सुनते हैं कि खून नहीं खराबी हो रही है, बॉम्ब फूट रहे हैं, फलाना हो रहा है, इस तरह का आशंकित जीवन जो हमारे ऊपर लग गया है, उसका कारण है इन लोगों की माएं. उन माओं ने अगर इन बच्चों को ठीक से रखता होता तो आज वो इस तरह से बेकाबू नहीं, इस तरह से गंदे काम नहीं करते. उनको एक तरह से ऐसा जीवन मिल जाना चाहिए कि जो अत्यंत पवित्र हो और अपनी पवित्रता को वो हमेशा माने और उसकी स्वच्छता रखे. क्योंकि जब पवित्र जीवन होगा तभी आपकी शक्ति जो है वो चलेगी, नहीं तो शक्ति खत्म हो जाए. तो यही सोचना चाहिए कि शक्ति का आधार पवित्रता, और जब उसमें पवित्रता नहीं रह जाएगी तो शक्ति जहां के तहां बैठ जाएगी और आप निशक्त हो जाएंगे. अमेरिका जैसे देश में मैं देखती हूँ कि बच्चे एकदम निशक्त, कहते हैं कि 65% लोग अमेरिका में अब या तो बीमार पड़ जाएंगे या पागल हो जाएंगे. उसका कारण है घर में जो माँ का प्यार, माँ का दुलार मिलना था वो ठीक से नहीं मिला. और माँ का प्यार और दुलार भी ऐसा नहीं होना चाहिए कि जिससे बच्चे खराब हो जाए. उस प्यार दुलार में एक ही विचार रहना चाहिए, ये हमारा बच्चा जो है वो इस तरह का बने कि एक श्रेष्ठ नागरिक हो जाए, एक श्रेष्ठ मानव हो जाए और एक श्रेष्ठ सहयोगी हो जाए. इस दृष्टि से आप अपने बच्चों को अगर ट्रेनिंग देंगे तो अपना समाज एकदम ठीक हो सकता है. और उसके लिए ज्यादा करने की जरूरत नहीं, थोड़ी देर बच्चे अगर मेडिटेशन कर लें काम कर. पर अगर बच्चों को आपने छूट दे दी तो न जाने आजकल का जमाना इतना खराब है कि बच्चे कहीं से कहीं बहक सकते. इसलिए आवश्यक है कि आप जो औरतें अपने को सोचती हैं कि हम लक्ष्मी है, फलाना है, ठिकाना है, सबसे पहले आप समाज का आधार है. समाज की ओर पुरुष की दृष्टि नहीं होनी और होती भी नहीं, उधर औरतों की होनी चाहिए. इसलिए मैं हमेशा कहती हूँ कि सहयोग में औरतें कमजोर हैं, आदमी नहीं. इसका कारण मैं नहीं समझ पाती क्योंकि मैं एक औरत हूं. औरतों को ध्यान धारणा और सर्च के बारे में सब मालूमात होनी बहुत जरूरी, क्योंकि औरतों के ही कारण हम आज समाज को ठीक कर सकते. आदमियों का तो चल ही रहा है मामला, कहीं उनका राजकारण है तो कहीं अर्थव्यवस्था है, ये उससे आपको कोई मतलब. आप अपने बच्चों को ठीक करिए
और उसके लिए आप भी रोज ध्यान करें, आप भी आदर करें, आप भी गहरे उतरे। गहराई लिए हुए कितनी औरतें हैं, और जब कभी मिलती भी हो तो अपना ही रोना लिए बैठे रहते हैं। इसलिए मैं आज कह रही हूँ कि अगर आप शक्ति हैं तो आप शक्ति स्वरूपा होइए, और उससे जो समाज का भला करना हो करिए, उससे आपके देश का, अनेक देशों का कल्याण हो, और देशों के सामने एक बड़ा भारी उज्जवल उदाहरण हो जाए। लोग देखकर सोचेंगे वाह क्या चीज। इस तरह का अपना देश अभी हुआ नहीं। अपने देश में अब भी इतनी खराबियां औरतों में आ गई हैं। एक तो फौरन विदेशी चीजों से बहुत जल्दी प्रभावित होना, सिनेमा उन्माद से बहुत ज्यादा प्रभावित होना, और अपने को कच्चा दिखाना, जैसे कि सिनेमा की नटियां हैं वैसे बनने की कोशिश करना। मैंने अभी सोचा था एक लड़की के बारे में कि उसकी शादी करा दें, तो खबर हुई कि शीशे के सामने 3-3 घंटे बैठी रहती है। तो वो फिर अपने बच्चों को कब देखेगी, अपने घर वालों को कब देखेगी? वो इतने शीशे के सामने बैठने लायक है क्या? उसकी क्या इतनी जरूरत है? और इतना भी करके क्या शक्ल निकल रही है वो भी देख लीजिए। हम तो 5 मिनट से ज्यादा शीशे के सामने नहीं बैठते, 5, वो भी काफी हो गया। और इसी प्रकार फिर बढ़ते बढ़ते लड़कियां जो है गलत रास्ते पे जाती हैं। दूसरी वो लड़कियां जो बिगड़ गई है, जो कॉन्वेंट की पढ़ी हुई है, जो इनको अंग्रेजी तबीयत जिन्होंने सीखी हुई है, वो इनको नीचा दिखाती है। उनके नीचे दिखाने से ये लोग भी उसी तरह से चलने लगते हैं। आपको चाहिए कि ऐसे लड़कियों को खुद आप सोचे कि ये कहाँ है, ये तो बिल्कुल गुलामी में फंसी हुई है। आज ये कपड़ा आया तो वो पहन लिया, कल दूसरा कपड़ा आया तो वो पहन लिया, घर में ढेर की ढेर लगा कर रख देंगे। इससे मनुष्य की शोभा नहीं बढ़ती, और विशेषकर स्त्री की शोभा इस रोज के कपड़े बदलने से और फैशन करने से नहीं। अपनी शक्ति की जो भक्ति है वो करना चाहिए, उसको समझना चाहिए। उससे जो आपके अंदर एक अप्रतिम विशेष आशीर्वाद मिलेगा, उससे आप सारे ही प्रश्न किसी भी तकलीफ के बगैर ठीक कर सकते हैं। क्योंकि अब आपकी एकाकारिता इस सर्वव्यापी शक्ति से हो गई, तो लड़ने झगड़ने से कुछ नहीं होता। शांति से ध्यान करके, समझदारी रख के अपने बच्चों को सीधे रास्ते पे लाना चाहिए। अब पति जो है वो बहुत ज्यादा, समझ लीजिए, राइट साइडेड है, बहुत सोच रहा है ये करूंगा वो करूंगा वो करूंगा, लेकिन औरत को उस तरह नहीं होना चाहिए। उसको एक इस तरह से मैं समा जाना, अपने घर खानदान में उसको समा जाना चाहिए। समुंदर है, उसको एक तरफ से दबाओ तो दूसरी जगह समा जाता है। इसी प्रकार स्त्री का हृदय होना चाहिए, उसको एक तरफ से तकलीफ हुई दूसरी जगह समा जाए। समाना माने क्या? समाना माने एकाकारिता। एकाकारिता लानी चाहिए। जब वो ये नहीं ला सकती तो वो शक्ति नहीं है। अगर वो झगड़ा करती है और सबसे वाद विवादी करती है तो वो शक्ति नहीं है। शक्ति का मतलब ही यह है कि आप सब चीज में समा सकते, सबसे ऊंचे कुछ भी हो उससे आप ऊपर उठते हैं, तभी आप शक्ति है। और अगर आप उससे दब गए तो आप शक्ति नहीं। अपनी शक्ति के बारे में हमारे देश में अनेक बातें कही गई, और हम अपने भारत माता को भी, उसको भी हम एक माँ के रूप में देखते। हमारे यहाँ माँ बहुत बड़ी चीज मानी जाती है, क्योंकि वो लड़के को गलत रास्ते से बचाती है, उसको सही तरीके से बड़ा करती है, उसको वो ऐसे बहुमूल्य गुण देती है
जो उसको जिंदगी भर के लिए पूरे पड़े। ऐसी हालत में आप लोगों को ये सोचना चाहिए, क्या हम अपने घर में शांति, सुख और आनंद देते हैं? घर पे पति आया और आप लड़ाई झगड़ा शुरू कर देते, क्या नहीं तो बस रहने दो, इस तरह से एक अछूतापन। अगर आप घर में आनंद और प्रेम की सृष्टि करें तो आपके बच्चे ठीक से पनप जाए। उसी प्रकार पुरुषों के लिए बहुत जरूरी है हर समय अपनी बीवी से मजाक करना कोई बड़ी अच्छी बात है। नॉर्थ इंडिया में बहुत ज्यादा है, बीवी का बड़ा मजाक करते रहे सुबह शाम। उसमें कोई बड़ी भारी बुद्धि चातुर्य नहीं है, बेकार की बात है। अपने बीवी के गुण देखिए, जरूर नहीं उसको बखानिए, और उसको समझिए और उन गुणों से परिचित होकर के और उसका मान पान सब रखना चाहिए। आज मैं इसलिए बात कह रही हूं कि बहुत सी औरतें सहयोग में आई हैं, लेकिन अब भी उनमें कर्मकांड बहुत है। फलाना है, शुक्रवार, खासकर महाराष्ट्र में तो बहुत ज्यादा। आप स्वयं गुरु हो गए, आपको क्या कर्मकांड करने की जरूरत है? सो जो औरतें इस तरह कर्मकांड में फंसी हैं, उनको इसमें से बचाना है, उनको समझाना और उनको समझा के ये बताना है कि आप ही के अंदर शक्ति है और आप अपनी शक्ति से ही कार्यान्वित हैं। हळूहळू आपले डोळे उघडूया, श्रीमातांना पाहूया. श्रीमातांना बघायचं, लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवूया आणि हाताच्या बोटांच्या वरती. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलनी पुढे, उजव्या हातानं कुंडलनी वरती चढवूया. लक्ष कुंडलनी वरती. एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला दोन गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत चढवायची. कळले पाहिजे वर येताना 3 गाठी मारतोय. कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. 7 वेळा कवच घेतोय. लक्ष कवचावरती ठेवायचं आहे. देवी कवच, शिव कवच हेच. ही कवच भेदून कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही. अशा पद्धतीनं हे कवच घ्यायचं आहे, तिकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. एकाग्रता, त्यासाठी एकाग्रता महत्वाची आहे. तर उद्या दिवसभर आपलं चित्त शस्त्राच्या वरतीच ठेवूया आणि आपल्या कवचावरती ठेवूया. जय श्री माताजी.